ह्या पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळतील आणि आपलं मूलभूत शिक्षण अडचणीत आल्यामुळे आपण सगळेजणच भविष्यात अडचणीत येईल. आणि त्यामुळं या देशाचं सर्वोच्च न्यायालय, न्याय देणारं न्यायालय, ज्या वेळेला शासन आणि प्रशासन कुठंतरी कमी पडतं त्यावेळेला आपण न्यायालयाकडे जातो आणि त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय शेवटी आपल्याला सोबतच देतं. परंतु 1 सप्टेंबरला झालेला निर्णय या ठिकाणी तो कशाच्या आधारे झाला, कोणी ब्रीफ केलं, काय त्या ठिकाणी वकिलांनी मांडलं, कोणासाठीचा विषय होता आणि कुणावरती येऊन आदळला, या सगळ्या गोष्टीच्या ज्यावेळेला मुळामध्ये आपण जातो त्यावेळेला बुद्धिवादी म्हणून माने सर पुन्हा एकदा त्याच्यावरती चर्चा झाली पाहिजे, आर्ग्युमेंट सुप्रीम मध्ये झालं पाहिजे, ही बुद्धिवादी म्हणून तुमची आणि माझी सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून या देशातल्या अनेक राज्यामधून तशा पुनर्विचार याचिका दाखल झाल्या. आपल्या पण राज्यानं ती करावी ही स्वाभाविक मागणी आणि भूमिका सर्वदूर 1 सप्टेंबर पासून अभियान चालू आहे. या ठिकाणी राज्य सरकारकडे तुमच्या सगळ्यांचा सहकारी म्हणून मी सुद्धा स्वतः गेलो आहे, चर्चा केली आहे, त्यांचं काय काय अधिकृतपणानं झालं ते पाहिलं आहे. बांधवांनो, आपल्यासाठी राज्य सरकारनं न्याय आणि विधी विभागाला जे म्हणणं मागितलं त्यामध्ये 100% त्या विभागानं नकार दिला. कायदा केंद्रानं त्या ठिकाणी पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि त्या याचिकेमधून सगळ्यांना देशात नीट मिळावी. हे ऐकायला फार बरं आहे आणि सांगायलाही सोपं आहे. परंतु या ठिकाणी शेवटी आपण या राज्य आमचं आणि मग आमचा पालक, आमचं राज्याचे राज्यकर्ते यांची भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका म्हणून आपण राज्याकडे ही मागणी करतोय. राज्य सरकारनं केंद्राकडे आपलं म्हणणं मांडलंय की तुम्ही पुनर्विचार याचिका दाखल करा, एनसीडीकडे मांडलंय, पण त्याच्यावरती अजून मार्गदर्शनही आलं नाही, त्याच्यावरचं उत्तरही आलं नाही. मग आम्ही किती दिवस थांबणार? कारवाई या ठिकाणी सुरू झाली आहे तानाजीराव, आणि त्या कारवाईचा परिणाम या ठिकाणी तुम्हाला मला सर्वदूर या 35 जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यात शिक्षकावरती होतोय. म्हणून या ठिकाणी तात्काळ याच्यावरती पुनर्विचार याचिका राज्य सरकारनं दाखल केली पाहिजे. एक विभाग सांगतो की ते करता येणार नाही आणि जर सरकार या राज्याचं प्रमुख असेल तर ते जर थांबत असेल तर ते आम्हाला बरोबर वाटत नाही. म्हणून माझे या राज्याच्या प्रमुखांना, या राज्याच्या सगळ्या राजकर्त्यांना या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा सहकार्य म्हणून याही ठिकाणाहून विनंती आहे. आणि मी रोज कायमच जातो त्यावेळी मी माझं म्हणणं मांडतोच. खात्रीनं राज्य सरकार त्या ठिकाणी मांडेल का नाही मांडेल, पण सुप्रीम न्यायालयामध्ये बदलून जरी निर्णय सुप्रीमनेच दिला असला तरी सुद्धा सुप्रीम पुनर्विचार याचिकेवर ज्यावेळेला चर्चा करणार आहे त्यावेळेला तुमचा आणि माझा मेरिटवरती विषय, कारण फार बरकड भाषेमध्ये अत्यंत तिखट शब्दामध्ये आतापर्यंतच्या बांधवांनी विषय मांडलाय. पण मला खात्री आहे, कारण 1 नोव्हेंबर 2005च्या अगोदर नियुक्त झालेल्या बांधवांच्यासाठी मी दिल्लीला आणि सुप्रीम कोर्टात जाण्याचा योग माझ्यावरती कायम येतो. त्याला मी तिथले निवाडे ऐकतो. मी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशाच्या समोर बसून त्या ठिकाणी 1 तास आर्ग्युमेंट ऐकत राहिलोय. त्यामुळं मला अडसूसर खात्री आहे की त्या ठिकाणची माणसं, ते न्यायाधीश अत्यंत सखोल प्रीत झालं आणि मेरिटवर न्याय होईल याची खात्री मला या ठिकाणी या सिद्धरामेश्वराच्या नगरीमध्ये वाटते. पण तरी आपण लढलो तर ते होऊ शकतं, म्हणून आपण लढत राहिलो पाहिजे. दुसरा विषय यातला जो 15 मार्च 2024च्या शासन आदेशाचा आहे तो निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. तानाजीराव माने सरांनी अभ्यासपूर्ण त्याच्यावरती विवेचन केलंय. मी खोलात जाणार नाही. त्यांनी जिल्ह्याची आकडेवारी सुद्धा सांगितली आहे. माने सर अत्यंत बरोबर आहे. आपला पुणे जिल्हा सुद्धा 70 शाळा आहेत सर, 70 शाळा सर झिरोवर आलेल्या आहेत. 9वी आणि 10वीला जर का या ठिकाणी बंडगर सर जर शिक्षक आम्हाला जर नेमका विषयाचा पाहिजे असेल तर त्या ठिकाणी झिरो संख्या दिल्यावर आमचं हायस्कूल बंद करा असंच तुम्हाला म्हणायचंय का? शिक्षक तुम्ही झिरोवर आणता याचा अर्थ काय आहे? तर त्याच्यावरती सुद्धा या राज्यामध्ये जे डायरेक्टर ऑफिस आहे आपलं
त्या डायरेक्टर ऑफिसचं आयुक्त कार्यालयानं अत्यंत चांगला अहवाल तयार करून राज्य सरकारकडे दिला आहे. पण त्याच्यावरती निर्णय झाला नाही. हे तुमचं आणि माझं दुर्दैव आहे. तो निर्णय लवकर करून घेण्यासाठी पाठपुराव्याचा भाग म्हणून मी तर करतोच, पण मी म्हणजे सर्व नाही. कारण तुम्ही सगळेजण महत्वाचे आहात. तुम्ही सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं परीनं प्रयत्न करावा अशी आपल्याला विनंती करतो. विषय बनलेले भरपूर आहे. बोलत बसलो तर एकतर्फी ते सगळं होत आहे. आणि तुम्ही सगळेजण ज्यासाठी आलाय ते दोनच विषय महत्वाचे आहेत. तिसरा एक विषय या ठिकाणी शिंदे सर तुम्ही नाझऱ्यावरून आलाय मला दिसताय. कारण मला बरेच जण या ठिकाणी पेन्शन मधले बांधव दिसत आहेत. खात्रीने सर तो विषय लास्ट मोमेंट मध्ये आहे. 100% 2 फार तर 3 महिन्यामध्ये हा 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीच्या नियुक्त बांधवांचा विषय सुप्रीम न्यायालयामध्ये राज्य सरकारने काही म्हणणं मांडू द्या. सुप्रीम न्यायालयामध्ये आपल्याला मेरिटवरती न्याय मिळणार आहे. आणि त्या ठिकाणी त्या बांधवांचा सुद्धा चांगल्या पद्धतीने भविष्यातली त्यांची 1982ची संतोष वाघ सर 82चीच पेन्शन आपल्याला नक्की खात्रीने मिळणार आहे. त्यामुळं आपण फार शांत राहावं असं मी यासाठी हे सांगत नाही. आपण नेहमी कारण भालशंकर सरांचे शब्द तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असतील. 100% बंधूंनो आपण जागा राहिलो पाहिजे. आपण विचारलं पाहिजे की लोकशाही आहे. आज 7 खासदारांनी या ठिकाणी कालच्याच दिला संसदेमध्ये विषय टीईटीचा मांडला. कशाचा परिणाम आहे पवार सर? हा सगळा परिणाम तुम्ही आणि आम्ही यादव सर बोलतोय विचारतोय म्हणून त्या ठिकाणी तो विषय मांडला जातोय. आणि निर्णय करणारे कायदे करणारे ते मंडळ आहेत. त्यामुळे त्या मंडळांच्याकडे सुद्धा आपल्याला आपापल्या पद्धतीनं 100% बांधवानो तुम्ही ज्या तालुक्यातून आलाय त्या तालुक्यातल्या मतदान झालेला जो खासदार आहे, मतदान झालेला जो आमदार आहे, तुमचा जो नेता आहे, त्या सगळ्यांना तुम्ही कधीतरी विचारणा करायला विसरू नका. इतकं तुम्ही जर व्यक्ती म्हणून कुणावर विसंबून राहिला तर धोका झाल्याशिवाय राहत नसतो. त्याच्यामुळे मग ही लढाई सार्वभौम आहे. ही लढाई सार्वजनिक आहे. ही लढाई तुमची आणि माझी आहे. त्यामुळे ही व्यक्तिविशेष नाही आहे. त्यामुळे आपण सगळेजण या लढ्यामध्ये यश येत नाही तोपर्यंत आपण लढत राहूया. आणि यश मिळाल्यावरती आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. पण तोपर्यंत हे क्वेश्चन जे आपल्या समोर आले ते सोडवण्यासाठी प्रयत्न करूया. इतकंच या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने याल असं मला वाटतं सुरेश पवार सरांना असेल खात्री, पण मला काय वाटलं नव्हतं. आणि त्यात पुन्हा आगाऊ जर विशेष जर बंधूंनो जर काय झालं असेल तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंय की नाही मला माहित नाही. बंधूंनो जर 4 पुतळ्यापासून हाताला हात बांधून आमच्या झाशीच्या राणी सावित्रीबाईच्या लेखी 2-2च्या रांगेने झाल्या, 2च्या रांगेने आल्या. खराब तर आम्ही किती त्या रांगेत आलो हे तुम्हाला आणि मला सुद्धा या ठिकाणी शाळेतला धडा पुन्हा एक घेण्यासाठीच आहे. इतकं आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. कारण ही जबाबदारी, कारण आचारसंहिता पाळणारे आपण सगळेजण आहोत. ज्या ज्या वेळेला आपला लढा असतो, ज्या ज्या वेळेला कुणी हाक देऊ द्या, हाक कुणी दिली महत्वाची नाही, हाक का दिली महत्वाची आहे. ती दिलेली हाक तुमच्या आणि माझ्या सगळ्यांच्या सर्वस्व भविष्याच्या आयुष्याची आहे. त्यामुळे भविष्यात तुम्ही आणि आम्ही शिस्तीचं पालन करून आचारसंहितेमध्ये राहून शिक्षक असल्याचा दाखला देऊन त्या शासनाला सगळं करायला भाग पाडूया. इतकंच आवाहन करतो. तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत दत्तात्रय सावंत हा खरा आहे, तो खरा राहील इतकंही आपल्याला आश्वस्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर.